नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। परंडा तालुक्यात वाळू चोरांचा धुमाकूळ, महसूल विभाग झोपेत। ढगपिंपरी येथे बोटीचे इंजिन लावून राजरोस वाळू उपसा। सीना दुधना नदीपात्रात अवैध उत्खननाचा सुळसुळाट। वाळू माफियांवर कडक कारवाईची नागरिकांची मागणी। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील नदीपात्रातून अवैध वाळू उत्खननाचा उद्योग दिवसेंदिवस बिनधास्तपणे सुरू असून वाळू चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू असलेल्या प्रकारामुळे महसूल विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। तालुक्यातील सीना नदी परिसरातील भोत्रा शिवारातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात असल्याची माहिती समोर येत आहे। तसेच दुधना नदी पात्रातील वृई, दुधी, वडनेर, देवगाव व ढगपिंपरी शिवारातही अवैध उत्खनन सुरू आहे। विशेष म्हणजे ढगपिंपरीतील नदीपात्रात थेट बोटीचा इंजिन बसून राजरोसपणे वाळू उपसा केला जात असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे। दिवसाढवळ्या सुरू असलेल्या प्रकारामुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। अवैध वाळू उपशामुळे नदीपात्राची नैसर्गिक रचना बिघडत असून पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असताना प्रशासन मात्र मौन बाळगून असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे। तालुक्यातील वाळू माफियांवर तात्काळ कडक कारवाई करून अवैध उत्खनन थांबावे अशी मागणी होत आहे। आता महसूल विभाग या गंभीर प्रकाराची दखल घेऊन कारवाई करतो का, याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा। संपर्क 907542 6642। या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्फ परंडा। क्रिकेट प्रेमींसाठी 35 फूट उंची असलेला बॉक्स क्रिकेट टर्फ परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे। पत्ता बावची रोड, न्यू कॉलेज समोर, परंडा। बुकिंग साठी संपर्क संकेत सुशील शुक्ला 82 37 59 59 82। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।